कला दर्पण न्यूज। विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची प्रत तसंच इतर शैक्षणिक प्रमाणपत्र देताना काही शाळा व महाविद्यालयांकडून नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने शिवस्वराज्य युवा फाउंडेशनने या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे। विद्यार्थी आणि पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी फाउंडेशनने केली आहे। या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य युवा फाउंडेशनच्या वतीने हुपरी व परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, गुणपत्रिका, प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी शासनाच्या नियमांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये अशी स्पष्ट मागणी करण्यात आली। फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र ही विद्यार्थ्यांचा मूलभूत शैक्षणिक हक्क असून ती त्यांच्या पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, नोकरी आणि विविध शासकीय योजनांसाठी अत्यंत आवश्यक असतात। अशा कागदपत्रांसाठी काही ठिकाणी 200, 300, 500 किंवा त्याहून अधिक रक्कम शुल्काच्या नावाखाली आकारली जात असल्याच्या तक्रारी फाउंडेशनकडे प्राप्त झाल्या आहेत। ही बाब शासनाच्या नियमांच्या विरोधात असून विद्यार्थी व पालकांवर अन्याय करणारी असल्याचं फाउंडेशनने नमूद केलं आहे। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना अशा अतिरिक्त शुल्काचा मोठा फटका बसत असल्याचं फाउंडेशनने अधोरेखित केलं। शिक्षणाचा हक्क हा आर्थिक क्षमतेवर अवलंबून नसून प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे सहज आणि नियमानुसार उपलब्ध झाली पाहिजेत असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। शिवस्वराज्य युवा फाउंडेशनने सर्व शैक्षणिक संस्थांना शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे। कोणत्याही प्रकारचे अवैध किंवा अतिरिक्त शुल्क आकारणी न करता विद्यार्थी आणि पालकांना सहकार्याची भूमिका घ्यावी तसेच आवश्यक प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करण्यात आली। याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित जयकर यांनी सांगितलं की शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे। शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी अवास्तव शुल्क आकारून विद्यार्थी व पालकांच्या आर्थिक लूट होऊ देणार नाही। अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्यास संबंधित संस्थांविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करण्याबरोबरच आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेईल। फाउंडेशनने सर्व पालक व विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की शाळा किंवा महाविद्यालयांकडून शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, गुणपत्रिका किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी नियमबाह्य शुल्काची मागणी होत असल्यास त्याबाबतची माहिती पुराव्यासह फाउंडेशनकडे द्यावी। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क अबाधित राहावेत, शिक्षण प्रक्रियेत आर्थिक अडथळे निर्माण होऊ नयेत आणि शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शिवस्वराज्य युवा फाउंडेशन सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या उपक्रमामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होईल आणि विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आवश्यक असल्यास या बातमीसाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.